टेम्पल जे नवी मुंबईमधील जे फेमस आहे, जे खारघर स्टेशनपासून जवळजवळ फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आपण आता रिक्षामध्ये बसलो, इथून आपण आपला प्रवास चालू होत आहे. नक्कीच तुम्ही कधी आला नसाल तर व्हिडिओमध्ये पाहत राहा आणि आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने आहे म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करू. चला तर हां तर आपण आता आलेलं आहे उत्सव चौकामध्ये. हे समोर दिसत आहे ते उत्सव चौक मेट्रो स्टेशन आहे. इथून आता आपण पुढे जाणार आहोत. हे बघा गोलचे मैदान आहे त्या बाजूला. हे बघा आता तुम्हाला इथे दिसत आहे इस्कॉन टेम्पल आहे. आता पण इथून रस्ता नसल्यामुळे आपल्याला फिरून पुढून जायचं आहे तिकडे. हे समोर आहे सेंट्रल पार्क. आता रिक्षा पार्क करून आम्ही इथे रिक्षा पार्क करतो आणि पुढे चालत मेन. आता आपण आलो आहे खारघरमधील ज्या मेन पॉईंटला आपण जाणार होतो ते आहे इस्कॉन टेम्पल. समोर आपल्याला दिसत आहे. भारतामध्ये हे 2 नंबरचं मंदिर आहे आणि 1 नंबरचं हे कलकत्त्यामध्ये आहे आणि हे भारतामधील दुसरं मंदिर भव्य दिव्य असं राधाकृष्ण यांचं हे मंदिर आहे. हे जे मेन एंट्री गेट आहे इथून आपण एंट्री करणार आहोत. बहुशः खूप गर्दी होती. पुढे समोर मंदिर दिसत आहे आपल्याला. हे इकडे आहे बूट वगैरे काढण्यासाठी आहे आणि या साईडला आहे महाप्रसादाची लाईन. इकडे पुढे बोर्ड दिसत आहे महाप्रसादचा. सात वाजता त्यांनी गेट खोललं मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी. आता आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केला. बघू शकता अतिशय सुंदर अशी डिझाईन काढलेली आहे मंदिरामध्ये. खूप बघण्यासारखं मंदिर आहे. नक्कीच या मंदिराला आपण भेट द्या. आता थोड्या आरती घेते. सुंदर अशा मूर्ती आपण आता इथून निघणार आहोत. हा आहे नाईटचा व्ह्यू. नाईटला कसं भारी दिसतंय. पद्धतीने आपण इस्कॉनचे भव्य दिव्य टेम्पल आता आपण पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुम्ही एकदा इथे भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.